हॅलो हाय नमस्कार, मी हर्षला तुमचं स्वागत करते आहे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये। तर आजचा टॉपिक आहे आपला ब्रेस्ट मिल्क किती इम्पॉर्टंट असतं बेबीसाठी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर ज्या पण लॅक्टेटिंग मदर आहेत, ज्या ब्रेस्ट फीडिंग करतात, त्यांच्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ब्रेस्ट मिल्क हे एक वॅक्सिनसारखं काम करतं बेबीसाठी। जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ब्रेस्ट मिल्क हे बेबीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं, खूप महत्त्वाचा घटक आहे तो। बेबीचं सर्व पालन पोषण हे ब्रेस्ट मिल्कवर होत असतं। हे एक प्रकारे वॅक्सिनसारखं काम करतं। म्हणूनच जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच बेबीला फीडिंगला देतात, कारण जे कोलेस्ट्रॉल जे सुरुवातीला जे घट्ट दूध येतं, आईचा आहार म्हणजे बाळाचं पोषण, अगदी थेंबाथेंबातून प्रोटीन, ओमेगा 3 आणि पाणी याने दुधाचं मूल्य वाढलं जातं। म्हणून म्हणतात आईने जे खाल्लं की बाळ वाढतं, हेच खरं। पहिलं दूध हे खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे ते खूपच मौल्यवान असतं। पहिले काही दिवस पिवळसर घट्ट दूध येतं, त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात। हे बाळाचं पहिलं वॅक्सिन असतं, प्रतिकारक शक्ती वाढवतं। थोडं असलं तरी पुरेसं असतं, कारण निसर्ग कधीच चुकत नाही। तो अशा काही गोष्टी बनवून ठेवलेल्या असतात, त्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात। काही लोक याला अपवाद समजतील, घट्ट दूध बाळाला लगेच देत नाही, पण ते चुकीचं आहे। म्हणून डिलिव्हरी झाल्या पहिले बाळाला मदरकडे द्यायचं असतं, जेणेकरून ते फीडिंग स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा ते फीड घेतं बाळ, तेव्हा ऑटोमॅटिक हार्मोनल चेंजेस होऊन स्त्रीचा जी प्रसूती झालेली माता आहे तिचा रक्तस्रावसुद्धा कमी होत जातो। म्हणून हे बाळासाठी पण आणि आईसाठी पण ब्रेस्ट फीडिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्श। जेव्हा बाळाचा आणि आईचा स्पर्श होतो तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन वाढत जातो आणि त्याने मिल्क सिक्रेशन जास्त होत जाते, प्रोडक्शन जास्त होत जाते। म्हणून आणि त्यामुळे बाळाचं हृदय, तापमान आणि भावना ही स्थिर होते। त्याला एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते की तू सुरक्षित आहेस, तुझ्या आई इथेच आहे, ही भावना एक बाळाच्या मनात निर्माण होते। म्हणून स्पर्श हा खूप महत्त्वाचा आहे। कधीही डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या मदरचं सेक्शन होतं त्यांच्यासाठी सुद्धा जर कोणी केअरटेकर असेल तर त्यांनी नक्कीच बाळाला घेऊन फीडिंगला लावलं तरी चालेल। ह्याने खूप फायदा होणार आहे त्यांनासुद्धा, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या मदर्सनासुद्धा बेबी लगेच फीडिंगला घ्यायचं आहे। ह्याने मदर आणि बेबीला एकमेकांना स्पर्श झाल्यानंतर ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतो, त्याने मिल्क प्रोडक्शन होतं आणि जे ब्लिडिंग रक्तस्राव होतं ते सुद्धा कमी होतं। त्याच्यामुळे हे खूप ब्रेस्ट फीडिंगचे खूप असे छान असे फायदे आहेत। त्याच्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि बेबीसाठी तर हे वॅक्सिन म्हणूनच काम करत आहे। सो तुम्ही ब्रेस्ट फीडिंगकडे ज्या डिलिव्हरी मदर आहेत, प्रसूती झालेल्या मदर आहेत, त्यांनी ब्रेस्ट फीडिंगकडे खरंच खूप महत्त्वाने लक्ष दिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर 2 तासाने ब्रेस्ट फीडिंग ही झालीच पाहिजे आणि त्या संदर्भातच ब्रेस्ट फीड केल्यानंतर बेबीला बर्पिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याला पाठीवर घेऊन, त्याला अशा पोझिशनने पाठीवर घेऊन पाठीला थोडं हात फिरवून ढेकर काढणे खूप महत्त्वाचं आहे। ते केलंच पाहिजे, नाहीतर बेबी नाकात वगैरे दूध जास्त सक्शन झाल्यामुळे नाकात वगैरे दूध जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे चुकीचे परिणाम होऊ शकतात। म्हणून बेबीला ते ब्रेस्ट फीडिंग आणि बर्पिंग या दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सो ज्या प्रसूती झालेल्या माता आहेत त्यांनी या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे मी असं सांगेन की आई जर शांत असेल तर दूध सहज तयार होत राहतं। जर आई स्ट्रेसमध्ये असेल तर तिच्या शरीरामध्ये कॉर्टिझोल नावाचा हार्मोन वाढतो आणि दूध कमी व्हायला लागतं। त्यामुळे जी माता आहे, जी ब्रेस्ट फीडिंग मदर आहे, स्तनपान करणारी माता आहे, तिने नेहमी आनंदी असावं,
शांत, सौम्य, शीतल, योग्य सात्विक आहार घेतला पाहिजे तिने. तर या सगळ्या गोष्टींचा तिच्या दुधावर परिणाम होणार. ते सात्विक दूध हे आपल्या तिच्या बाळाला मिळणार आहे, ज्यामध्ये हेल्दी मिल्क असणार आहे. ते जर तिने स्ट्रेस, टेन्शन काही गोष्टी जर घेतल्या तर त्यामध्ये कॉर्टिझोल नावाचा हार्मोन सिक्रेट होऊन ते दूध कमी व्हायला लागतं. चौथी गोष्ट म्हणजे असं, जेव्हा अशा वेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे. स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्ही आपल्या बाळाला जवळ घेऊन एक खोलवर लांब श्वास घ्यायचा. काहीतरी गाणं तुम्हाला जे आवडेल ते गाणं गुणगुणायचं. तुम्हाला जी गोष्ट करावीशी वाटते ती करा. हे सगळं केल्याने तुम्हाला एक मानसिक शांतता मिळेल आणि एक आई झाल्याचा एक आनंद होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आणि बाळ दोघांचे अटॅचमेंट झाल्यानंतर एक काय म्हणतात, दूध सिक्रेशन व्हायलासुद्धा मदत होते आणि हा स्ट्रेस पूर्ण निघून जातो. जेव्हा आपल्या हातात बाळ असतं तेव्हा आपला पूर्ण स्ट्रेस निघून जातो. म्हणून बाळ हे आपल्यासोबतच असावं. तिसऱ्या व्यक्तीकडे ते जास्त वेळ राहता कामा नये. ह्याने तुम्हालाही फायदा होणार आहे आणि बाळालाही फायदा होणार आहे. बाळाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते जर बाळ जवळ असेल तर. म्हणूनच बाळाला तुम्ही सतत जवळ ठेवत जा, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. त्याला तुम्ही भरपूर चांगल्या गोष्टी ऐकवू शकता. ओम नाम चॅन्टिंग करू शकता तुम्ही. बाकीसुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी त्याला ऐकवू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही गर्भसंस्कारामध्ये ऐकवता त्या गोष्टी तुम्ही नंतरसुद्धा ऐकवू शकता बाळांना. ते छान कॅच करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ब्रेस्ट फिडिंगसाठी महत्त्वाच्या आहेत. ब्रेस्ट फिडिंग मदांना बराच वेळ रात्रभर जागावर राहावं लागतं, त्यामुळे त्यांना तो स्ट्रेस, ताण येतो. पण एक बाळ हातात असल्यामुळे ती त्या गोष्टी करायला एक आनंदाने ती करते त्या गोष्टी. पण झोपेचा अभाव असल्यामुळे थकवा जाणवतो, त्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन कमी होऊन दुधावर त्याचा परिणाम होतो. सो अशा वेळेस जी प्रसूती झालेली माता आहे तिने विश्रांती घेणे खूप गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही थोडं केअरटेकर ठेवू शकता, जेणेकरून बाळ जागा असेल तर त्यासोबत राहतील आणि त्या मदरला झोप मिळेल. अशा गोष्टींमध्ये फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला मला मेसेज करून नक्की कळवा. पुढचा टॉपिक आपला असेल PMS, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. तर तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला यावर आपण खूप सारं डिस्कशन अजूनही करू शकतो, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. सो तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर तुम्ही मला DM करा, मेसेज करा. मी त्या शंकांचं निरसन नक्की करेन. नेक्स्ट टॉपिक आपला असेल PMS. PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.